यंदा पुरंदरचा आमदार कोण होणार हेच जाणून घेण्यासाठी मी सध्या पुरसंगीच्या बाजारामध्ये आलोय। आपल्यासोबत यावेळेस काही भाजी विक्रेते मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा नमस्कार, काय नाव? विश्वनाथ हरपळे पाटील, पुरंदरमध्ये यंदा कुणाची आहे हवा? सध्याला संजय जगतापांची हवा आहे। संजय जगतापांची? हो। बर, इथले स्थानिक प्रश्न भरपूर आहेत। स्थानिक प्रश्न आहेत, काय हो। प्रश्न आहेत? इथं मंडईला कोणी वाली नाहीये। बर, गेले 5-6 वर्ष झाले तिथे ना पाण्याची सोय, ना बाथरूमची सोय, ना कशाची सोय। आम्ही दोन्ही माजी आमदाराला पण पाठपुरावा केला आणि आता जे उभे आहेत संजय जगताप त्यांचा पण पाठपुरावा केला, पण दोघांनी आमचे काही काम उपयोगी आले नाही दोन्ही आमदार। बर, आणि आता जे संभाजीराव झेंडे अपक्ष उभे आहेत राष्ट्रवादीतून, तर त्यांनी बंडखोरी केलेली आहे शिवसेनेचा उमेदवार असताना। त्यामुळं इथं भाजी मार्केटच्या वतीने संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा आहे आमचा। संजय जगताप यांना जाहीर पाठिंबा। बर, विजय बापू शिवतारे यांचं काय? त्यांचं काहीच कामं नाही। हे आता त्यांनी पाणी योजना आणली ती मंजूर कोणी केली? सुप्रियाताई सुळेंनी, संजय जगतापांनी। त्यांनी फक्त शेवट केला। बर, सुरुवात त्यांनी केली, विजय बापूंनी शेवट केला। मग काय वाटतं यंदा पुरंदरचा आमदार कोण होणार? संजय जगताप, कारण गद्दारांना पाडण्याशिवाय फेर नाही। मराठा आरक्षणाविषयी सुद्धा आपले देवेंद्र फडणवीस, शिंदे साहेब यांनी शब्द देऊन सुद्धा मराठ्यांचा विश्वासघात केला। त्यामुळं महायुतीला मतदान करणार नाही कोणी बर, मराठा समाज। संभाजीराव झेंडे यांच्याबद्दल काय मत? ते माझे संधी अधिकारी आहेत, ते नवीन आहेत, आहे त्यांची हवा, पण ते सदन माझ्या अंदाजे मतं खाल्यात उभी केलेले असावे। पाहिलं सलोनी, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पुरंदर विधानसभेमध्ये नेमकं कोण विजयाचा गुलाल उधळू शकतोय याचा अंदाज घेण्यासाठी आपण या ठिकाणी पुरसंगीच्या बाजारामध्ये आलो आहेत। आपण त्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील यावेळी संवाद साधणार आहोत। ताई, मला सांगा, लाडक्या बहिणीची योजना तुमच्यापर्यंत येते का? येते का? मग काय वाटतं यंदा लाडक्या बहिणीने लाडक्या भावालाच मत देणार का? लाडक्या भावाला काय वाटतंय मग तुम्हाला यंदा विजयाचा गुलाल कोण उधळणार? आपण आणखीन काही महिला आहेत त्यांच्याकडे देखील जाणार आहोत, संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल यंदा पुरंदरचा आमदार कोण होणार असं तुम्हाला वाटतंय का? संभाजीराव झेंडे। विद्यमान आमदार संजय जगताप यांच्याबद्दल काय सांगू आता? आणखीन काही महिला भगिनी यावेळेस आपल्या सोबत जुळलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काही मला सांगा, यंदा पुरंदर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3 चेहरे उभारलेले आहेत, काय वाटतं यंदा कोण विजयाचा गुलाल या भागातून उधळवणार? माझ्या मते यावेळेस विजय बापू शिवतारेच निवडून यायला पाहिजे, कारण गेले 5-6 वर्ष झाले त्यांनी पुरसंगीच्या भागात बरेचसे रस्ते केले। आमच्या शेतामध्ये जायला रोड नव्हता, डांबरी रोडची सुविधा पण त्यांनीच केली। आणि पाण्याचा मुख्य प्रश्न होता पाण्याच्याबद्दल सांगायचं झालं तर 5 ते 6 दिवसांनी आम्हाला पाणी येत होतं। बापूंनी ज्यावेळेस ही भूमिका हातात घेतली त्यानंतर 2-3 दिवसांनी आम्हाला पाणी यायला सुरुवात झाली, आणि हे पण पाणी चांगलं आहे। माझ्या मते यावेळेस त्यांनाच विजयाचा गुलाल उधळायला पाहिजे। विद्यमान आमदार संजय जगताप हे सुद्धा आता आहे रिंगणामध्ये, काय वाटतं तुम्ही? प्रत्येक वेळेस प्रत्येकाला 5 वर्ष संधी दिली पाहिजे का? तर प्रत्येकाचा विकास हा जनतेला पाहायचा असतो, आणि या विकासातून जनता काय करते, निवडून कशाबद्दल देते की आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे। आता आमचं पुरसंगी एवढं मोठं पुरसंगी की या गावामध्ये हॉस्पिटल हा विषयच नाहीये। एक जर हार्ट अटॅक आला तर त्याला पुरसंगीपासून 6 किलोमीटरच्या अंतरावर नोबेल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल इथपर्यंत जाईपर्यंत कित्येक लोकांचा गावातून मृत्यू झालेला आहे। आत्ताच महिन्यामध्ये आमच्या गावातील 3 तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे। आमच्या गावामध्ये हॉस्पिटलची सुविधा। दुसरा प्रकार, आमच्या भाजी मंडईमध्ये 5 ते 6 वर्ष झाले आम्ही भाजी विकतोय, पण आम्हाला शेड नाही दिलेला, संडास बाथरूमची सुविधा दिलेली नाहीये, ओट्याची सुविधा नाहीये, प्यायच्या पाण्याची सुविधा दिलेली नाहीये। याबद्दल कुणीतरी आमची दखल घेतली तर त्याच व्यक्तीला आम्ही यावेळेस इलेक्शनला निवडून देऊ, एवढंच आमचं मत आहे। आता म्हटलं तुम्ही की आमच्या भागामध्ये बरेच काही प्रश्न होते ते सुटलेले आहेत, मग आता म्हणते तुम्ही आमच्या भागामध्ये बरेच असे काही प्रश्न जे अद्याप सुटलेले नाही आहेत, त्याबद्दल काय? प्रलंबित प्रश्न मोठा म्हणजे हॉस्पिटलचा आहे। माझ्या मते आता माझी आई स्वतः 73 वर्षांची, आता मी मुलगी असल्यामुळं
स्वतः तर गाडी नेऊ शकत नाही, पण या गावामध्ये मला वाटतं प्रत्येक असं वृद्ध व्यक्ती आहे की त्याच्या घरी कोणच नाहीये, त्याला स्वतः हॉस्पिटलमध्ये न्यायचं वाहनाची सुविधा आहे, पण ते टायमिंगला मिळत नसल्यामुळे आम्हाला पहिल्यांदा हॉस्पिटलची सुविधा करून द्यावी. आणि दुसरं म्हणजे आमच्या फुरसुंगीचा रस्ता औराऊस पासून फुरसुंगीपर्यंत कुठल्याही खासदार आमदारांनी या, पावसाळ्याच्या दिवसात या, नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात या, गाडीमध्ये बसताना किती खस्ता खाव्या लागतात याने स्वतः अनुभव घ्या. आम्ही कित्येक वर्षापासून इथं राहतोय आणि या खस्ता आम्ही अजूनपर्यंत सोचतोय. आणि ट्रॉफिकचा एक दुसरा प्रश्न, अतिक्रमणचा प्रश्न, तो पहिल्यांदा सोडवावा एवढं माझी विनंती आहे. जो कोणी निवडून येईल त्यांनी हा प्रश्न आमचा सोडवावा. त्यांना आमच्या भाजी मंडईचं सर्वांचं मतदान असणार आहे, त्याच आमदारांनी आमचा हा प्रश्न सोडवावा. काय वाटतं यंदा विधानसभेच्या रिंगणामध्ये 3 उमेदवार उभारले आहेत, मग कोण नेमकं विजयाचा गुलाल उधळू शकत आहे किंवा कोण बाजी जी आहे ते मारू शकतं, काय सांगाल? यावेळेस मला वाटतं आता एकदा संजय जगताप साहेब, दुसऱ्यांदा विजय बापू शिवतारे पण निवडून आले. आता एक 3 नंबरला आता एक कलेक्टर साहेब आहे, बरोबर, जेंडे साहेब, ते कलेक्टर साहेब राहिलेत, त्यामुळे त्यांना शेतीचा प्रश्न म्हणा, पाण्याचा प्रश्न म्हणा, असे कित्येक तरी प्रश्न त्यांना माहिती आहे. पण मला वाटतं त्यांना सुद्धा संधी द्यायला काही हरकत नाही. लाडकी बहिणीची योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवत आहे, अनेक महिला भगिनींना त्याचा फायदा होत आहे. आता महाविकास आघाडी सुद्धा प्रत्येकाच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहे ते टाकणार आहे, कसं पाहता तुम्ही? माझ्या मते 3,000 रुपये देऊन हे सरकार काही स्वतःच्या पैशातले देत नाहीये, माझं असं मत आहे. कारण हा जनतेचाच पैसा आहे. 3,000 रुपये दिला कारण इलेक्शन झाल्यानंतर ना तुम्ही सिलेंडर हा 900 रुपयाचा 1,200 रुपये करणार आहे, त्यामुळे हे पैसे तुमचे नाहीये, हे जनतेचाच पैसा आहे. तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, आणि हा 1,200 रुपयाला सिलेंडर तुम्ही करणार आहे हे सगळ्या महिलांना माहिती आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येत असलेल्या पैशामुळे महागाई जी आहे ती आकाशाला जाऊन पोहोचलेली वाढणार ना. आहे, त्याबद्दल तुमचं म्हणतं? हा, ही वाढणार आहे महागाई. सोनं तुम्ही सांगा, गरिबांना परवडन का सोनं? आजकाल एका मुलीचं जर लग्न निघालं आणि हा सोनं झाले आता तुम्ही 75,000 रुपये, उद्या हे सोनं 1 लाखावरपर्यंत जाऊन पण मग गरिबांच्या मुलींनी काय करायचं? मग त्यांचे आई वडील काय करणार? हेच कारण आहे. मग काय म्हणतात आजकाल, मुली नको का, तर परवडत नाही, पैसा आणणार कुठं, शिक्षण कुठं, प्रत्येक शिक्षण इतकं महाग झालंय की एका मुलीला लग्नाचा खर्च बघावा लागतो एका शिक्षणासाठी. यंदा आपलं मत काय? यंदाची बाजी कोण मारणार? यंदाची बाजी आता 3 जण आहे, याच्यामधलं मी कोण सांगू? तुमच्या मनात काय? माझ्या मते झेंडे साहेबांना एक संधी द्यायला पाहिजे. नक्की चलून या ठिकाणी आपण पाहिलं तर या भागाचे लोकविकासाचं काम करणाऱ्या प्रतिनिधींनाच आम्ही आमच्या या भाजी मंडईमधून 100% बहुमताने निवडून देऊ, अशा प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून काहींनी दिलेल्या आहे. त्यांचं म्हणणं आहे की जो लोकविकासाचे काम करेल, जो विकासाचे कामं करेल याकडे लक्ष देऊन आम्ही 100% त्यांना बहुमताने विजयी करू, असं देखील प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आहेत. आपल्यासोबत यावेळेस आणखी काही संवाद साधणार. औषधी कोण यंदा पुरंदरमध्ये विजयाचा बाजी मारणार? संभाजीराव झेंडे. बर, विजय बापू शिवतारेंबद्दल काय? मला काही येत नाही. विजय बापू शिवतारे 10 वर्ष आमदार होते, ते कुठे काय केलंय? रस्ता विस्ता खड्डे बिड्डे आहेत, नुसतं काय झालंय? कोणाचं सोयी करतात? आईचं म्हणून पैसे देतं म्हणून अजून देतात पैसे, अजून गेले नाही. बर, महाराष्ट्रात सगळ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चाललेत. खात्या बहिणींचं चाललंय, पण आयनचं कुठे आहे? आयनला कुठे देतात? बोमलत लावलाय, कुठे देतात आयनला? मग सरकारने आता आईचा पण विचार केला पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं का? मग किती विचार करायला पाहिजे? बसल्यानंतर काय खायचं आम्ही? बर, ज्यांना भाग आहे आम्ही देतो निवडून. संजय जगताप सुद्धा, आमदार संजय जगताप सुद्धा आता रिंगणामध्ये आहे, काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय लाडक्या बहिणीची योजना ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाते, तर शासनाने किंवा सरकारने फक्त लाडक्या बहिणीचाच विचार न करावा, तर वयोवृद्ध झालेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, लाडकी आई, याचा देखील सरकारने विचार करायला पाहिजे, असं देखील मत या ठिकाणी आपल्याला मावशीने दिलेलं आहे. आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि नागरिकांचं जनमत घेणार आहोत.
काय जीजी नाव? बोल. आजी, तुमचं नाव काय? कोंडाळकर. मला सांगा यंदा कोण बाजी मारणार पुरंदर मधून? निवडून कोण येणार? काय सांगता येत नाही. बरं, विकासाची कामं या भागात झालीत का पुरंदर मध्ये? काय कामं झालीत? रोडची कामं झालीत? पाणी येते आम्हाला 8 दिवसाचं पाणी येतंय. निसरी तुक्की मग काम पहिली. झाले का राहिलं? नाही झालं अजून. लाडक्या सोन्याचे पैसे येतात का? नाही येतात? मग यंदा लाडकी सून लाडक्या भावाला मतदान करणार का? करणार. बर. मग विजयबापू शिवतारेंचं काय? ती बी येणार. संजय जगताप? दोघं बी येणार. सगळे येणार. पडणार कोण मग नक्की? नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय यावेळी संवाद साधणार आहोत. काय सांगाल? दोघं बी येणार. कोण आहे आता आपल्या भागामध्ये आमदार? झेंडे संभाजीराव झेंडे पण आहे. माहिती आहे का झेंडे साहेब कोण आहे? कलेक्टर. बरोबर, ते माजी संधी अधिकारी आहेत, कलेक्टर होते. आता आमदारकीच्या रिंगणामध्ये थांबले. मग काय वाटते कोण एवढा यंदा निवडून येणार? तिघं नाही ना सांगणार आहोत. तिघांपैकी एक येऊ शकतो. एकाचं नाव घे कोण? आपलं मत कोणाला? बरं, किती वर्षापासून या आता भाजी विक्री करता तुम्ही? 4-5 वर्ष. बरं, मंडईमध्ये काय परिस्थिती, विकास? काहीच नाही. विकास झाला पाहिजे का नाही? झालं पाहिजे का नाही? काय वाटतंय कोण केलं पाहिजे? बरं, आपली अपेक्षा काय कोण केलं पाहिजे? संभाजीराव झेंडे, विजयबापू शिवतारे का संजय जगताप? ज्याचं नशीब असेल ते येईल. ज्याचं नशीब असेल ते येईल. नशीब नाही त्याला आपण मग वोट करायला लागते. नशिबावर अवलंबून बघा गावात लोक नावं सांगायला. होईल असं त्यांचं मत. काय वाटतं दादा तुम्हाला यंदा कोणाची आहे पुरंदरमध्ये हवा? विजयबापू शिवतारे. बर, का असं वाटतंय विजयबापू शिवतारे यंदा त्यांचीच हवा असणार? म्हणून सांगितलं. काय काय म्हणजे असं काय सुविधा दिल्यात म्हणून? काय सुविधा दिल्यात? पाणी दिलंय अजून परत योजना आणणार आहे. बर बर, सांगितलं आम्हाला. विश्वास दिलाय. विश्वास दिला, विश्वास आहे का पण आपला? आमचा काय त्यांच्या वाटत त्यांचा आमच्या आहे का नाही काय माहिती. बर बर बर. मग संजय जगताप यांच्याबद्दल काय? चांगले आहेत. सगळे प्रॉपर आहे ना त्यामुळे गावात बोला. बर, संजय जगतापांनी म्हणजे शिवतारे बापूंनी बी काम केलं, संजय जगतापांनी पण काम केलं. पाणी पाहिजे बर, मग आता आमदारकीमध्ये आता माजी संधी अधिकारी कलेक्टर पण आहेत संभाजीराव झेंडे, यांच्याबद्दल काय मत? त्या टायमिंगला बघा त्या टायमिंगला कोणाला वेळ वोटिंग करायचं नाही, मग काय वाटतं यंदा कोण येऊ शकतंय? बर, विकासाची कामं? मग यंदा दोन्ही पक्षाला निवडून देणार का? त्या टायमिंगला एकच पक्षाला देऊ शकतो ना कुठल्या तरी एक एकच नाव उमेदवार. सांगा की कोणाचं पण सांगा. घाबरता का? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते आपल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देत आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक यावेळी जुळलेले आहेत. भाजी विक्रेती महिला भगिनी आहेत. आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय वाटतंय लाडकी बहिणीचे पैसे येतात का? येतात का? नाही येत. मग काय वाटतं यंदाचं मत लाडक्या भावालाच असणार आहे? यंदा लाडक्या भावालाच मत असणार का लाडक्या बहिणीचं? त्यांनाच का?
कोण लाडका भाऊ आहे आपल्या या भागातून? लाडकी बहिणीची योजनेचा लाभ तर विजय बापू शिवतरेंच्या माध्यमातून व्हायला लागलाय. बर, मग यंदा पुरंदरमधून कोण बाजी मारणार? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला भाजीपाला विक्रेत्यामध्ये त्रस्त असल्यामुळे, बिझी असल्यामुळे त्यांना नेमकं काय बोलायचं हे सांगता येत नाही. यावेळेस आपल्यासोबत महिला भगिनी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय वाटतं तुम्हाला लाडकी बहिणीची योजनेची पैसे आलेच नाही. किती आज आपले पैसे आले नाही. पैसे आलेच नाही? आलेच नाही. खातं आहे का तुमचं? पैसे आम्हाला बरं बरं बरं. आता असलं पैसे पैसे आल्यावर मग आपल्याला लाडक्या बहिणीचं मत लाडक्या भावालाच असणार का? डबल पैसे आले का नाही बहीण देणार भावाला? आता महाविकास आघाडी पण 3,000 रुपये खात्यामध्ये टाकणार असं म्हणतंय. मग काय पडन कावा भाऊ येणार का विचाराय पडल्यावर पैसे? मग काय वाटतंय पुरंदरमध्ये नेमकी कोण बाजी मारणार? जे मारी त्याच्या नशिबाने मारी. कोण कोण उमेदवार कोण कोण आहेत माहिती आहे का आपल्याला? माहित नाही मला अजून. मग कसं वाटतंय कोण येईल? विकासाची कामं झालीत का पुरंदरमध्ये? भाजी मंडईमध्ये झालीत का? भाजी मंडईला तर लक्ष नाही, दुर्लक्ष आहे भाजी मंडईला. काय वाटतं विकास काम भाजी मंडईमध्ये झाले पाहिजे का नाही? झाली पाहिजे ना. मग कोणी केली पाहिजे? जे निवडून येईल त्यांनी. मग निवडून दिलं तर येईल ना. हा मग देणार ना. मग कुणाला देणार? 3 उमेदवार थांबलेले आहेत. संभाजीराव झेंडे माजी सनदी अधिकारी आहेत, कलेक्टर होते. आता संजय जगताप पण आहे, विजयबापू शिवतारे पण आहेत. मग तुम्हाला काय वाटतंय यंदाच्या रिंगणामध्ये 3 उमेदवार आहेत, शहरात जुनाट असला पाहिजे का नवीन? कसं सांगू शकतो आम्ही? काम कोणाचं चांगलं आहे? काम कोणाचं चांगलं आहे? आडाणी माणसं आहेत ती. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नेमक्या प्रतिक्रिया काय द्यायच्या ह्या सुद्धा अद्याप महिला भगिनींना अगदी समजत नाहीये. कारण की त्यांना विद्यमान आमदार कोण आहे हे सुद्धा माहिती नाहीये. आणि संभाजीराव झेंडे यांच्याबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची हे सुद्धा अद्याप त्यांना कळत नसल्यामुळे थांबत आहे. आपण पुढे जाणार आहोत. पुढच्या महिला भगिनी असतील, नागरिक असतील, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.